18 मार्चला सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात एका चिमुकल्याचा मृतदेह सापडला। संथ वाहणाऱ्या कृष्णेच्या पात्रात सापडलेला हा मुलगा कोण याचा तपास सुरू झाला। जवळपास 20 दिवसांनी कळतं की हा मुलगा शेजारच्या कर्नाटक राज्यातला आहे। मग तो महाराष्ट्रातल्या कराडमध्ये मृत कसा सापडला? तपास सुरू होतो तेव्हा हेही कळतं की त्या मुलाची हत्या त्याच्या वडिलांनीच केली आहे, कारण तो मुलगा त्याच्या वडिलांसारखा दिसत नाही। कारण ऐकून कुणालाही धक्का बसेल, पण आरोपी पित्यानं मुलाची हत्या कशी केली? पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना आरोपी कसा शोधून काढला आणि मुळात केवळ मृतदेहाची ओळख कशी पटवली? दोन राज्यांच्या पोलिसांचं तपासाचं कनेक्शन काय ठरलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। मुलगा तुझा आहे, पण त्याचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही। गावकऱ्यांनी टोमणे मारले आणि पित्याच्या डोक्यात मुलाच्या हत्येचा कट शिजला। महाराष्ट्रात घडलेल्या या हत्याकांडाचं कनेक्शन कर्नाटक राज्याशी जोडलंय, पण 6 वर्षाच्या मुलाच्या हत्येनं दोन्ही राज्यात संताप आणि हळहळही व्यक्त होतीये। काय घडलं पाहूया। सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरेकेरी 6 वर्षांचा हा चिमुकला पोलिसांना नदीत सापडला। शिवडे गावच्या हद्दीत सापडलेल्या या मृत मुलाच्या अंगावर नवीन कपडे होते, पण तो कोण आहे हे मात्र कळत नव्हतं। जवळपास 20 दिवस त्याचा मृतदेह बेवारस किंवा अनोळखी म्हणून पडून होता। तो कोण आहे याचा शोध सुरू झाला आणि समोर आली या हत्येची कहाणी। कर्नाटक राज्यातल्या विजापूर जिल्ह्यात नागठाणे गावात आरेकेरी कुटुंब राहतं। मल्लिकार्जुन आरेकेरी, भाग्यश्री आरेकेरी आणि मुलगा सिद्धार्थ आरेकेरी असं हे तिघांचं छोटं कुटुंब। पण गेल्या 1.5 वर्षांपासून मल्लिकार्जुनच्या डोक्यात पत्नीबद्दल संशय येऊ लागला। याचं कारण ठरलं ते गावकऱ्यांचे टोमणे। मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही असं बोलल्यानं मल्लिकार्जुन यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला। तो दिवस होता 16 मार्च। मुलगा सिद्धार्थला मल्लिकार्जुन यांनी नवीन कपडे घातले। सिद्धार्थला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी घेऊन जातोय असं त्यांनी पत्नीला सांगितलं आणि तो मुलाला घेऊन बाहेर पडला। विजापूरहून तो महाराष्ट्रातल्या कराड इथं आला। कराड तालुक्यातल्या वडोली भिकेश्वर परिसरात कृष्णा नदीच्या पात्राजवळ गेला। आसपास कोणी नाही असं पाहून मल्लिकार्जुननं 6 वर्षाच्या सिद्धार्थला कृष्णेच्या नदीपात्रात ढकलून दिलं। मुलगा हातपाय मारून ओरडत असताना नराधम बाप मात्र शांतपणे घरी परतला। पण मग त्याची ही क्रूर कहाणी समोर कशी आली आणि मुळात महाराष्ट्र पोलिसांना मृत मुलगा हा कर्नाटक मधला आहे हे कसं कळलं सांगते। मुलाला संपून घरी परतल्यानंतर मुलगा कुठे आहे म्हणून भाग्यश्री यांनी विचारणा केली, तेव्हा मल्लिकार्जुननं बनाव रचला। त्यानं सिद्धार्थला सिंदगी इथल्या एका शालेय वसतिगृहात दाखल केल्याचं सांगितलं। पण 1 एप्रिल रोजी सिद्धार्थचा वाढदिवस होता, तेव्हा मात्र भाग्यश्रीनं त्याला घरी आणण्यासाठी हट्ट केला। पण मल्लिकार्जुन उडवाउडवीची उत्तरं देऊन टाळू लागला। पण भाग्यश्रीच्या मनात शंकेची पालचूक चुकली। भाग्यश्रीनं पोलिसात धाव घेतली। विजापूर ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला। आपलं कान उघड होण्याच्या भीतीनं मल्लिकार्जुन बेपत्ता झाला। पोलिसांचा संशय अधिकच बळावला, पण तरी मुलगा सापडत नसल्यानं पोलिसही हतबल होते। तपासादरम्यान पोलिसांना मल्लिकार्जुनचं 16 मार्चचं लोकेशन हे कराड तालुक्यातलं असल्याचं समोर आलं। तर इकडे कराडमध्ये पोलिसांना कर्नाटकमध्ये दाखल केलेली एक तक्रार समोर आली। मुलगा हरवल्याची ही तक्रार होती जी भाग्यश्री आरेकेरी यांनी दिली होती। तर इकडे 18 मार्च रोजी कराड पोलिसांनी नदीकाठी एका अनोळखी मुलाचा मृतदेह सापडल्याची नोंद केली होती। विजापूर पोलिसांनी पाठवलेले सिद्धार्थचे फोटो आणि कराड पोलिसांनी नोंदवलेला मृतदेह याची ओळख पटली आणि मृत मुलगा हा सिद्धार्थच असल्याचं स्पष्ट झालं। इकडे मल्लिकार्जुन कर्नाटक पोलिसांच्या हाती लागला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून संशयानं ग्रासलेला होता। मुलगा आपला नाही या संशयाचं भूत त्याच्या डोक्यात होतं। पण हा संशय दूर करण्यासाठी DNA चाचणीसारखे कायदेशीर मार्ग उपलब्ध असतानाही आरोपीनं केवळ रागाच्या भरात एका निष्पाप जीवाचा बळी घेतला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं केलेला हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूर आहे। केवळ मुलाचा चेहरा स्वतःशी मिळत नाही या संशयावरून आरोपीनं हे कृत्य केलंय। आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याला घटनास्थळी नेऊन अधिक तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे नागठाणे गावात मात्र संताप व्यक्त केला जातोय। 6 वर्षांचा मुलगा पित्यावर विश्वास ठेवतो, नवीन कपडे घालतो, नव्या शाळेत जाणार म्हणून आनंदी असतो, पण नराधम बाप त्याला मृत्यूच्या दारात सोडून निघून जातो। हे कृत्य करणाऱ्या नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता गावकरी करतायत। तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा।